मुंबईच्या डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांनाही वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। डॉक्टर अर्मिडा या भारतातील एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत। त्यांनी आशियातील पहिली ह्यूमन मिल्क बँक मुंबईच्या सायन रुग्णालयात स्थापन केली होती। 1999 मध्ये मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिला आणि मुलांचं आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टर अर्मिडा यांनी स्नेहा ही स्वयंसेवी संस्था उभी केली। त्यांच्या याच समाजसेवी कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारनं यंदा त्यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे। मॅम, तुम्हाला पद्मश्री जाहीर झालेला आहे। कधी वाटलं होतं का की तुम्हाला पद्मश्री मिळेल आणि आता कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या नावाची घोषणा झाल्यानंतर? मला असं केव्हा वाटलं नाही की मिळेल आणि मी प्रयत्न पण नाही केला। कशाला मला माहीत नव्हतं की कोणाला भेटते, पण भेटले ना तर हां एकदम मोठा ऑनर होता असं हे भेटायला। तर मला खुशी खूप आय वॉज व्हेरी हॅपी टू गेट दॅट अवॉर्ड। पण त्याच्यापेक्षा जास्त लोक सांगतात की हां तुम्हाला अवॉर्ड भेटलं। खरंच म्हणजे मला एकटी नाही भेटलं, काहीतरी काम करताना समजते शिशूचं नवजात शिशूचं मॉर्टॅलिटी कमी केलं तर एकटी नाही केली, पूर्ण डिपार्टमेंट सर्व लोक डॉक्टर नर्सेस सर्व। तर मला वाटते हे पुरस्कार सर्वांची आहे, फक्त माझा नाही।